परभणीमध्ये यावेळी खुद्द नरेंद्र मोदी हे सभा घेताना दिसून आले, त्यामुळे इथे कुणाचं पारडं जड आहे, इथल्या उमेदवारांना नेमकं काय वाटतंय आपण बघूयात। माझा जी मुक्काम विकासामुळेच मला लोकांनी ॲक्सेप्ट केलं। सामान्य नागरिकापासून ते हायली क्वालिफाईड लोकांपर्यंत लोकांनी हे केलं। सर्वांनी हायली क्वालिफाईड लोकांनी हे मतदान करण्याचा प्रयत्न केला। आज मतदान होते, कुठले विकासाचे मुद्दे की तुम्ही पुढे चर्चेला घेणार आहात? मी जे शेतकऱ्याचा महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्याचा मुद्दा आहे सिंचनचा। सिंचन, MIDC, मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि रेल्वे ट्रॅकच्या बाबतची जी भूमिका आहे ती मी जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि प्रथमतः मी अभिनंदन करीन मोदी साहेबांचं, अमित शहाचं, नंतर एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसचं। या चौघा-पाच जणांनी एवढी मेहनत घेतली की प्रमाणाच्या बाहेर। आणि नंतर अभिनंदन करेन ते सामान्य मतदाराचं, जनतेचं। त्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन मला सहयोग केला। माझे मित्र पक्षाच्या लोकांनी बी रात्रून दिवसा जितनं होतंय तेवढं त्यांनी श्रम केलं आणि त्यामुळं एक लहर आली, एक रंग आला इलेक्शन। माझी पहिली प्रतिक्रिया ही असेल की वंदनीय शिवसेना प्रमुखांना प्रथम मी अभिवादन करतो। त्यांच्यामुळे हा परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे आणि तो अबाधित राहण्यासाठी आज परभणीकर पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत। भले चिन्ह बदललं असेल पण परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे विचार बदलले नाहीत। ते शिवसेना प्रमुख, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी सहमत आहेत आणि ते आज पुन्हा एकदा लोकशाहीतलं पवित्र दान हे मशाल चिन्हाच्या समोरचं बटन दाबूनच करतील, एवढा आत्मविश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो।